नाही मी कोणाबद्दलच कृतज्ञता. पहिला घास चिवचा, पहिला घास काऊचा, हे नुसतं बडबड गीत होतं काय? की तुझ्या अन्नामध्ये चिव काऊचा सुद्धा वाटा आहे हे विस्मृतीत जाऊ देऊ नको, हा नकळत केलेला संस्कार होता. एज्युकेशनमध्ये 2 विंग्स सांगितल्या, एक फॉर्मल एज्युकेशन, एक इनफॉर्मल एज्युकेशन. आणि आता शिक्षणशास्त्री असं म्हणायला लागले की इनफॉर्मल एज्युकेशन फॉर्मल एज्युकेशनपेक्षा अधिक प्रभावी आहे. आणि हे इन्फॉर्मल एज्युकेशन कसं द्यावं, तर शिकवतो आहे हे न कळू देता द्यावं. मग मार्ग कुठले? बडबड गीतं होती. मार्ग कुठले? चिवकाऊच्या गोष्टी होत्या. मार्ग कुठले? तर मुलाला थोपटून झोपवताना म्हणलेली गाणी, गायलेल्या त्या ज्या काही अंगाई गीतं किंवा हळुवारपणे सांगितलेल्या गोष्टी. मी डोळे मिटून विचार करायला लागलो, मी माझ्या तान्याला गोष्ट कधी सांगितली? मी त्या गोष्टीतून कृतज्ञता मूल्य कधी दिलं? तू या सगळ्या कॉस्मॉसचा एक घटक आहेस, तू कोणी स्पेशल नाही आहे हे मी त्याला कधी सांगितलं का? काळ बदललेला नाही आहे, गाणी संपलेली नाही आहेत, गाणी आजही आहेत. पण ती गाणी ऐकवायच्या ऐवजी 12 महीने में 12 तरीके से तुझको प्यार कराऊंगा मैं, धकेना धकेना धकेना. अगोबाई ढगोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. का नाही म्हणायचं? इल्लू इल्लू पिल्लू ग, अजून भलत टिल्लू ग, नाक छोट तोरा मोठा, गाल रुसून फुल्लू ग. का नाही म्हणायचं? ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. लहानपणी पोराला तारे दाखवा, पोरग मोठं झाल्यावर तुम्हाला दिवसा तारे दाखवतं की नाही? ट्विंकल ट्विंकल मला आवडतं, नक्कीच आवडतं, छानच आहे ते. पण ट्विंकल ट्विंकल मावशी आहे, अडगुलं मडगुलं माय आहे. आईच नाही कळाली तर मावशी काय कळेल? छान आहे ती कविता. जॉनी जॉनी एस पप्पा, ईटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाय नो पप्पा, ओपन युअर माउथ हा हा हा. म्हणजे काय? बापाला चुना लावला बद्दल हसू आलं? साखर खाल्ली की नाही खाल्ली आम्हाला कळतच नाही. शिकवा ही कविता, मार्कासाठी आवश्यक आहे, रिदमसाठी आवश्यक आहे. ब्युटिफुल, छान आहे ती कविता, म्हणा, शिकू द्या. पण मनातल्या मनात तुम्हाला हे कळू द्या की जॉनीला त्याच्या बापानी तोंड आ करायला लावण्यात जेवढा आनंद आहे, त्यापेक्षा जनार्दनाला यशोदेने आ करायला लावून ब्रह्मांड पाहिलं त्यात अधिक आनंद. एकदा कन्हैयाने आ केलेलं कळू द्या, मग तेव्हातून झालंय. त्यामुळे इंग्रजीशी माझं भांडण नाही आहे, पण इंग्रजी हेच सर्वस्व आहे या गैरसमजातून आम्ही आमच्या कितीतरी चांगल्या मूल्यांना तिलांजली देतो आहे. ती देता कामा नये. त्याला कळलंच पाहिजे चिवचा घास, कऊचा घास, अडगुलं मडगुलं, तो रिदम, तो ताल, तो ठेका त्याच्या रक्तात येऊ द्या, मग कपडे कोणतेही घालू द्या, काही फरक पडत नाही. ही कृतज्ञता इतक्या साध्या साध्या गोष्टीने. आणि हेही लक्षात ठेवूयात, भाषणं करून नाही. चला आता गळचाशी म्हणाले, पटलं आपल्याला. बॉईज कम टुगेदर, सिट डाऊन. नाव आय विल टेल यू व्हॉट इज थँकफुलनेस इज. हां, कम ऑन, सिट डाऊन. पोरं म्हणणार तिकडे जाऊन हे पण पागल झाले. हां, आता पुढची स्मृती व्याख्यान मला 1 वर्षांनीच आहे ना, थँक्स गॉड. परत मध्ये काय घाल नका. नाही नाही. मग मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र सांगतं, जे मूल्य आपल्याला पटलेलं आहे तसं वागायला आईबापाने सुरुवात करणं. मग आईबापाने कृतज्ञता. म्हाताऱ्या आईवडिलाविषयी तिरस्काराने बोलून कृतज्ञतेवरची कितीही भाषणं ऐकवली तरी काही उपयोग नाही. असतात ना, वयस्कांमध्ये दोष असतात. आपणही म्हातारे होणारच आहोत. म्हातारपणामध्ये बाकी सगळी इंद्रिय शिथिल होतात आणि जिभेमध्ये सगळी शक्ती येते. झोप कमी होते, त्यामुळे बोलण्याचं टाईम जास्त होतं. बोलणार होऊ दे ना, पण ते म्हातारं माणूस घरात आहे हे या घराच्या परिपक्वतेची खूण आहे. रसायनं टाकून फळं पिकवून पक्वता आणणाऱ्या समाजाला कधीतरी कळेल का की हे नॅचरली पिकलेलं फळ घरामध्ये ठेवणं किती महत्वाचं. कृतज्ञता हवी. मग
आजी आजोबांबद्दल, आई वडिलांबद्दल, शेजाऱ्या पाजाऱ्यांबद्दल. बघा किती छोट्या छोट्या गोष्टीतून हे मूल्य घालवू शकतो आपण पुढच्या पिढीच्या मनात, आणि एक माणूस निर्माण करू शकतो. कुरिअरवाला दुपारच्या वेळी घरी आला, ते आधी बघतो आपण असं, माणसाकडे बघण्याची ज्याची खिडकीच इतकी लहान त्याला अखंड माणूस काय कळेल. किती भित्रे, किती अविश्वास. ते पण एक आहे, टेक केअर. गॅलरीमध्ये उभं राहायचं, तो किक मारतो, स्कूटर काही सुरू होत नाही पावसाळ्यात थंडीत, चोक बदलून आण तर ऐपत नाही, हप्त्यावर कशी बशी स्कूटर घेतली, वरून गॅलरीतून टेक केअर. हे मेषपात्र, ह्याच्याकडे कोण बघतंय, टेक केअर. ह्याला स्कूटर चालू करता येईना, हा काय बाजीराव की रस्त्याने निघाल्यावर सगळे ह्याच्याकडे टकमका बघतील, टेक केअर. तो म्हणतो यू ऑल्सो टेक केअर. म्हणजे काय, पोस्टमॅन आला तर दार उघडू नको. वा, राणी पद्मावतीच ही, आरशातच बघावं हिला. हे कसे बसे एकमेकांना एकदा फसलात, पदरी पडलं, पवित्र झालं लेखो, तुमच्याकडे कोण बघणार आहे परत. टेक केअर, टेक केअर, टेक केअर. बी लिटिल केअरलेस, बी लिटिल करेजियस. हा, सावधानता. ठीक आहे. त्या कुरिअरवाल्याला पाणी कधी विचारतो आपण, उन्हात आला, पाणी घ्यायचंय, चौकशी करायला कोणी आलं माहीत नाही म्हणतो आपण. पण आपण असं म्हणू शकतो की नाही की तुम्ही सांगतायत त्या पत्त्यावरून माझ्या काही लक्षात येत नाही, पण पलीकडच्या कोपऱ्यावरती एक लॉन्ड्रीवाला आहे, तो तुम्हाला सांगू शकेल. जितकं शक्य आहे तितकी मदत करणं ही कृतज्ञताच आहे. आणि हे करून दाखवलं की मुलाबालांना कळतं. आता काय होतं, माझे मित्र येऊन बसतात, मुलगा बाहेरून येतो, न वागता पायातले बूट काढतो. हल्ली ते कट शूज असतात, एव्हरीवेअर देर इज अ शॉर्टकट अँड कट शूज. असं पायातनं काढतो. तो आपला बाप आणि बापाकडे आलेले मित्र हे जिवंत आहेत ह्याची सुद्धा दखल न घेता निघून जातो. का? मी शिकवलंच नाही त्याला. अतिथी देव आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञता, एक स्माईल तरी, एक हास्य तरी. त्याला पैसे नाही ना पडत. आणि कपाळाला आठ्या घालण्यासाठी जितके स्नायू हलवावे लागतात ना, त्याच्या निम्म्या स्नायूंच्या हालचालीत आपण हसू शकतो. काटकसरच करायची आहे तर हास ना, आठ्या कशाला घालतो, त्याला खूप हलवावं लागतं तोंड. हास. कारण का मी कधी कोणाला या म्हटलं नाही, मी कधी कोणाबद्दल बरं नाही बोललो, मी कोणाबद्दलही कृतज्ञतेचा भाव नाही दाखवला. मी नुसती कृतज्ञता दिली आहे अशातला भाग नाही. माझ्या या संपन्न परंपरेनं मला आणखीन अशी 2 अद्भुत मूल्य शिकवली होती, स्वावलंबन आणि परस्परावलंबन. बघा, हे वाटतं जरा एकमेकाशी विसंगत, तसं नाही आहे. मी इंडिपेंडंट असलंच पाहिजे, पण मला हे कळलं पाहिजे की इंटरडिपेंडन्सी नावाची काहीतरी गोष्ट असते. आम्ही परस्परावलंबी आहोत. पण मी स्वावलंबी होण्यासाठी काय शिकवलं जायचं, तुझे कपडे तू धु रोजचे, अंडरपॅन्ट बनियन, तुझा नॅपकिन, तुझा टॉवेल. तू आंघोळ केल्यानंतर साबणाची वडी सोपकेसमध्ये ठेव, इतकं तरी कर. नाशिकच्या आकाशवाणीवरती मी या बिहेवियरल टिप्स देणारं 1 महिनाभर भाषण केलं. लोक आंघोळ करतात ना, तर त्या साबणावरचा फेस तसाच ठेवतात. मी तुम्हाला ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, गूढ काही शिकवत नाही, सांगणार नाही आहे. मी या प्रॅक्टिकल गोष्टी सांगतोय की ज्या उद्या सकाळपासून आपल्या घरात. साबण धुवून सोपकेसमध्ये का नाही ठेवायचा? तू काय मदन वगैरे आहेस की तुझ्या अंगावरच्या मळ पुन्हा आमच्या अंगाला लागला तर आम्ही गोरेपान होऊन जाऊ? धुवून ठेव ना साबण. इतकी सुद्धा तमीज आम्ही शिकवलेली नाही. माणूस काय होईल तो तसंच. आणखीन काही संप्रदाय आहेत बाथरूममध्ये कपडे कसे टाकले जातात, पण सगळ्याचं वर्णन करत नाही. तुम्हाला असं वाटेल की तुमच्या घरात मी इतकं कधी डोकावलं, तर तसं अजिबात तसं वाटत नाही. 30-30, 35-35, 40-40 वर्षाचे पुरुष बाथरूममध्ये गेल्यावर 2 तांबे अंगावर घातल्यावर मग टॉवेल विसरला हे त्यांना कळतं. एवढं स्वावलंबन नको. माझे कपडे मी घेऊन जाईन, माझे कपडे मी धुवून जाईन. नाही, राहू दे. 10वीला आहेस ना, राहू दे. एवढं जर त्याच्या 10वीचं कौतुक आहे तर कपडे न घालताच त्याला शाळेत पाठवणं झालं, घाणच व्हायचं नको. 10वीला आहे म्हणजे असा काय तिरंदाजी करायला निघालाय का वाघाची शिकार करायला निघालाय?
का पावनखिंडीमध्ये आता बाजी प्रभूचा दुसरा अवतार आहे हा? नाही, राहू दे राहू दे, मी बघितलं हे, दुसरीकडे नाही, माझ्या घरात पाहिलं. मी असाच वागलो मुलाशी. राहू दे. तो अभ्यासाला बसायचा आणि मी बोर्नव्हिटा घातलेला दुधाचा ग्लास घेऊन, उठी उठी गोपाळा, घे रे बाबा. मग तो असं पुस्तक इकडे करून असं करायचा. म्हणजे तो माझ्या बारमधलं गिराईक आणि मी साकी. का बाप आहेस का शिपटार आहेस? असं असतं. हे चाइल्ड केअरिंग आहे का? राहू दे राहू दे. असं डोक्यावर हात. मी एक पालक बघितले, परीक्षेला आले होते, मुलगा पेपर देत होता, हे जाईच ना. मी म्हटलं आता काय? नाही म्हणाले आम्ही थांबून राहतो. मी म्हटलं का? नाही, आता ब्रेक झाल्यानंतर मग तो काहीतरी थोडं खाईल आणि मग पुढचा पेपर आहे, मग तुम्ही काय कराल? म्हणजे इकडे बसू झाडाखाली. पण अहो कराल काय 2-2.5 तास? ते म्हणाले बस मी इथे वाचत बसेन काहीतरी. आणि माझ्या मिसेस म्हणजे इतकं लाजण्यासारखं काय, तुझीच बायको आहे ना, तर सांग ना माझी बायको. आमच्या नाही, तिने काय असं ठरवलंय, सगळे 5 दिवसाचे पेपर होतील तेवढ्या वेळात इथे बसून गजानन महाराजांची पोथी वाचायची. त्या गजानन महाराजांना मेल्यासारखं झालं असेल की या मूर्खांच्या देशात का जन्माला. त्यांनी अभ्यास केलाय, महागड्या ट्युशन लावल्या, कॉपी करायची सोय असणाऱ्या संस्थेत नंबर आला असेल तर आणखीन छान आहे. तुम्ही इकडे गजानन महाराजांना पाण्यात बुडवून का ठेवता तुम्ही? पण ते तिकडे. मग तो आला, मग त्याचे हात असं त्या टिश्यू पेपर, मग आईनी असं ते ब्रेडला काही जाम वगैरे लावून, हां पुढचं वाच आ कर, पुढचं वाच आ कर. बाप चावून तो लगदा त्या तोंडात घालत नव्हता, हे नशीब सांग. इतना जो तुम मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छिपा. आपल्याला संतती होणार नाही ह्याची 100% खात्री असणारे नवरा बायको चुकून झालेली संतती कशी सांभाळतात अशी. पोरं होतील याचा कॉन्फिडन्सच नव्हता, पण झालं बाबा एकदाच, आता सांभाळा त्याला, असं हे काय पद्धत आहे? स्वावलंबन कुठून सुरुवात होतं? खास करून आजी आजोबांना मी सांगेन, मुलाला सुनेला तेवढा सकाळी घाईत वेळ नसतो म्हणून त्यांना समजत नाही, अशातला भाग नाही, हँडिकॅप्ट आहेत, समजू शकतो. त्या छोट्या मुलाला आहे ना सॉक्स आपल्या हाताने घालू द्या, त्याचे शूज त्याला चढवू द्या. आणखीन एक विनंती करेन मी, 2 जोडांपेक्षा जास्त चपलांचे आणि बुटांचे जोड आणू नका मुलासाठी. तुम्हाला माहिती आहे 9 कोटी आदिवासी मुलं आयुष्यभर आपलं आयुष्य अनवाणी घालवतात. तुमच्या टिंकू पिंकूचं कौतुक करायला जगाला वेळ कुठे आहे? कशासाठी त्याला इतकं दुबळं बनवत आहे? त्याला काय लकवा भरलाय? सॉक्स चढवू द्या ना हाताने, काय होईल? फाटेल, कळतं मलाही. लहान मुलाचा सॉक्स अगदी महागड्या मॉलमधनं आणला तर केवढ्याला असेल? 100 रुपये. शनिवारच्या पार्टीतल्या एका पेकची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. जाऊ द्या, शेवटी इतकी धुनकी असते की किती उरलं हेही कळत नाही, वाया जातातच ना. चढवू द्या, सॉक्स फाटू द्या. माझी हरकत मोबाईलच्या आवाज आलाय, मुलांना ओरडू द्या, खेळू द्या, त्यांचा मला काही त्रास होत नाही, कारण का हे त्यांच्यासाठी आहे आणि ते उद्याचे मालक आहेत. मस्त, तुम्ही बिलकुल त्याच्याबद्दल एम्ब्रेस होऊ नका. मुलं खेळतात आणि ती खरी आहे. कंटाळा आला की ओरडायचं असतं, त्यांना कळतं. आपण कंटाळा आला तरी गप्पच बसतो. त्याला चढवू द्या, सॉक्स फाटू द्या, एखाद्या वेळेला बंद तुटू द्या, लेस तुटू द्या, एखाद्या वेळेला उलटे चपला घालू द्या. काय होईल त्याने? बघा, पायातले बूट उलटे सुलटे घातल्याने पाया कच्चा होत नाही, परावलंबी झाल्याने पाया कच्चा होतो. हे एकदा लक्षात घेतलं ना की एवढे छोटे छोटे एक्सपेरिमेंट. आई दप्तरही घेते, वॉटर बॅग घेते, बाप उचलून स्कूटरवर बसवतो. अरे तेवढं तरी करू दे, त्याला चढू द्या, पडू द्या, लागू द्या, खर्चटू द्या. ज्या मुलाचे गुडघे फुटले नाहीत ना खेळण्यात, त्याची सगळी अक्कल आयुष्यभर गुडघ्यात राहते.
खर्चटू दे ना. काय त्याला ब्युटी कॉन्टेस्टमध्ये पाठवायचं आहे? बरं, जेंट ब्युटी कॉन्टेस्टमध्ये गेल्यावर त्याच्या गुडघ्याचा क्लोजअप थोडंच घेणार आहे. आता ते देवी दिसू द्यायच्या नाहीत ना, म्हणून अगदी असं बारीक टक ते लस. आता देवीची लस नसतेच, ट्रिपल पोलिओचं तर असं टोचणं नसतंच, पण जे काही टोचायचं आहे ना, डॉक्टर शी मे बी अ मिस युनिवर्स, हां जरा टेक केअर. हां मग डॉक्टर टेक केअर. खर्चटू द्या, पडू द्या, स्वावलंबी होऊ द्या. छोटी छोटी कामं त्याला करू द्या. 11वीत आहे की 12वीत आहे की 10वीत आहे की PhDचा अभ्यास करतोय, विचार करू नका. काही कोणी मरत नाही काम केल्याने. आत्तापर्यंत जगामध्ये काम करणारा कोणी काम केल्यामुळं मेला असं होत नाही. हे एकदा सरकारी नोकरांनाही आपण सांगू कधीतरी समजावून की काम केल्याने मरत नाही. तुम्ही लेखो करा काम. स्वावलंबन हा सेल्फ इस्टीम वाढवणारी गोष्ट आहे. माझ्या घरातल्या मुलांना भरवता तो 8-8 वर्षाच्या मुलांना भरवायचं काय? आधी आई तोंडात घास भरवते, मग बायको कान भरते. आयुष्यभर परावलंबी, दुसऱ्याच्या ताकलेनी चालायचं. हे काय चाललंय? नाही, प्रेम असू द्या पण खाऊ द्या. हे मी सांगत नाही, चाइल्ड सायकोलॉजीमध्ये असं सांगितलेलं आहे. मुलगा हाताने खात असताना तो नुसता आहार घेतो असं नाही, त्याच्या सगळ्या मोटार ॲक्शन्स बॅलन्स होतात. की चपाती कशी तोडायची, ती आमटीला कशी लावायची, भाजीला कशी लावायची, हे सगळं बॅलन्सिंग जे आहे ना, प्रपोर्शन, हे त्याला कळत असतं. आणि मग मी तोडलेली चपाती कोशिंबिरीपर्यंत न्यायचं असेल तर मला डाऊन अँड अप एक्सटेंडिंग लाईन काढायची, त्याला कळायला लागतं. मग स्लीपिंग लाईन काढायची, मग हाफ सर्कल. शिकवा ना त्याला तिथे, ते त्याला कळेल. पण त्याचं त्याला खाऊ द्या, सांडू द्या. आणि मग एक दडपण काय आहे आईबापांच्या मनावर, खाली पडलेलं खाल्लं तर, अरे जो खातोय ना ते खालूनच तर आलंय की नाही, एवढं विश्वास ठेव, खाली पडलेलं खाऊ दे, काही इन्फेक्शन वगैरे होत नाही. आपण लहानपणी खाली पडलेली बिस्किट किती खाल्ली हो. गोपाळकाला कृष्ण जन्म करताना लाह्या दही चुरमुरे उधळले गेल्यावर खाली पडलेले चुचलून खाल्ल्यानं काय झालं? इन्फेक्शन. आपल्याला कचकड्याची पोरं आहेत काही, प्लास्टिक आहे, इतके नाजूक आहेत, पडलेलं खाऊ द्या खाली, काय बिघडतं? घाबरून जाऊ नका, कारण का त्यातून तो खूप काही शिकतो आहे, शिकू द्या. म्हणून खाली मुद्दाम सांडून, हां आता खा, काल काकांनी सांगितलं ना, आता हे खाली पडलेलं खा. मला ह्या आईबापांविषयी मला फार भीती वाटते, एकदम दुसऱ्या बाजूला लंबक झालं. त्याला स्वावलंबी करा. थोडक्यात काय, त्याचा अंतरून त्याला टाकू द्या ना. वेडे वाकुडे गाईनं परी तुझाच म्हणवीनं, हे तुकोबारायांनी जसं विठ्ठलाला म्हटलं तसं काय होईल, चादरची घडी इकडे तिकडे होईल. मदत करा ना. आणि मग मदत करताना सांगा की अरे जे काम आपल्या एकट्याच्या हातनं होत नाही त्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते ना, यालाच परस्परावलंबन म्हणायचं. चल मी स्वयंपाक करते, तू वाढून घे. मी तुला वाढते, तू खरकट ताट उचलून ठेव. सिंकमध्ये आपलं आपलं खाल्लेलं ताट उचलून ठेवायला कोण असतो आपण? हे कपडे धुणं वगैरे मी म्हटलं ना, तर एक मुलगा म्हणाला, तुम्हाला काय होतं, गावोगाव जाऊन भाषणं करायचे, पुन्हा लोक पुन्हा गुरुवर्य वगैरे पण म्हणून तुम्हाला मान देतात, आमचे किती वेळ जातो माहिती आहे का? मी म्हटलं की तुला आयुष्यात काय व्हायचं आहे? तो म्हणाला सक्सेसफुल पर्सन. मी म्हटलं की इन्फोसिसचे मूर्ती सक्सेसफुल आहेत की नाही? तो म्हणाला आहेत. ते जर अजूनही करोडोचा व्यापार करत असताना स्वतःचे कपडे स्वतः धुवून टाकतात, तर तू कोण आहेस?